पेपर 2 साठी विज्ञान या विषयामधील रासायनिक अभिक्रिया हा आपण चॅप्टर सुरू केला होता. आता ह्याच्यामध्ये आपण थोडस त्याचा सिम्बॉल वगैरे घेतले होते, पण जे नव्हते त्याच्यासाठी आपण रिवाइज घेऊ एकदा. बघा, सगळ्यात अगोदर म्हणजे ह्या रासायनिक अभिक्रियात भाग कोण घेतं, रासायनिक अभिक्रियेत भाग कोण घेतं. म्हणजेच रासायनिक अभिक्रिया म्हणजे कोणतेही दोन पदार्थ किंवा प्रोडक्ट बनवून काहीतरी तिसरा पदार्थ नवीन निर्माण होतो, त्याला रासायनिक अभिक्रिया म्हणायचं. त्याच्यामध्ये कोण भाग घेतं, सुरुवातीला कोण भाग घेत आहे? ज्या एलिमेंटचे किंवा मूलद्रव्याचे अष्टक पूर्ण नाही असे, ज्यांचे अष्टक पूर्ण नाही असे. आता त्यासाठी आपण काही सिम्बॉल बघितले होते. सिम्बॉल, ओके, काही सिम्बॉल बघितले होते. आता ते सिम्बॉल कोणते? समजा हा एक पदार्थ आहे, कोणता तरी एक, आणि हा एक, हे दोन. पेपर 1 नाही म्हणाले मॅडम, माझं हे पेपर 2 साठीच आहे. बघा, आता हे जे आहेत ह्या दोन्ही मध्ये काहीतरी क्रिया घडून तिसरा काहीतरी पदार्थ बनणार आहे. तिसरा काय मिळालं आपल्याला? तिसरा समजा C+D हे आपल्याला मिळालं. ह्याला म्हणायचं प्रोडक्ट. काय म्हणायचं? प्रोडक्ट, उत्पादकते. आणि ह्याला म्हणायचं रिॲक्टंट, रिॲक्टन्स, अभिक्रियाकारके. ह्याला मराठीतून म्हणायचं अभिक्रियाकारके. असे बघितले होते. आता हा जो एरो आहे हा इनरिव्हर्सिबल आहे. इनरिव्हर्सिबल म्हणजे याच्यापासून हा प्रोडक्ट बनलाय, आता काही वेगळं बनणार नाही ह्याच्यापासून, किंवा परत दुसरं काही बनणार नाही. तर याच्यासाठी काही अजून वेगळे एरो दिलेले असतात. आता हे एवढं तर तुम्हाला कळाले. काही ह्याच्यामध्ये बघा असे पण एरो असतात, असे असे पण असतात. हे रिव्हर्सिबल असतात. रिव्हर्सिबल, रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल म्हणजे परत परत ही रिॲक्शन घडते. समजा इथं आपण एकदा दुधामध्ये दह्याचं थोडस हे घालून दही बनवलं, दुधापासून दही बनवलं, परत दह्याचं दूध बनतं का? नाही. इथं काय होतं? पाण्याचा बर्फ बनतो, बर्फाचं पाणी बनतं. ही क्रिया सतत सुरू राहते, सतत सुरू राहते. त्या दिवशी पण हेच उदाहरण दिलं, म्हणूनच रिपीट करतेय. बघा, त्याच्यानंतर काही एरो असे राहतात. बघा, काही एरो असे राहतात, असे. ह्या ट्रायंगलचा अर्थ असतो हीट. म्हणजे कोणतीही एखादी रिॲक्शन करताना हीट दिलेली आहे. काय दिलेली आहे? हीट. हीट दिलेली आहे थोडक्यात. आता बघा, काही ह्याच्यामध्ये काय करतात, समजा एखादा असा हे थोडस मोडते. आता बघा, काही ह्याच्यामध्ये काय होतं, असा हा पदार्थ घेतला कोणताही, त्याच्यापासून हा तिसरा पदार्थ बनला. त्याच्या खाली इथं काही ह्याला S लिहितात, इथं L लिहितात, इथं AQ लिहितात, इथं G लिहितात. थोडक्यात सॉलिड, लिक्विड, गॅस, स्थायू, द्रव, वायू आणि ऍक्वियस म्हणजे वॉटर, ह्या फॉर्म मध्ये रिॲक्शन झालेले असे लिहितात. बघा, आणि काही ह्याच्यामध्ये असा एक एरो दाखवतात वरच रिॲक्शन मध्ये. ह्या एरोचं मतलब करणं म्हणजे सांगणं खूप गरजेचं आहे आपल्याला. ह्याच्या डायरेक्शन किंवा ह्याचं मिनिंग करणं गरजेचं आहे. हा वर दाखवला म्हणजे गॅसच्या स्वरूपात वरती निघून जातो, आणि हाच एरो खाली दाखवला तर खालच्या दिशेने जमिनीकडे ह्याचं खालच्या दिशेने जातो, खालच्या दिशेने. ओके, तुम्हाला आता हे सिम्बॉल्स लक्षात आले. आता त्याच्या पुढे बघूया. बघा, अगोदर आता आपण काय करू, एक बॅलन्स रिॲक्शन कशी करायची बघू. रिॲक्शन बॅलन्स कशी करायची, कशी करायची. आता आपण इथं आधी शाब्दिक उदाहरण घेऊ. मिथेन, मिथेन घेतला आपण, प्लस ऑक्सिजन, प्लस काय घेतलं आपण? ऑक्सिजन घेतलं.
आता ह्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी. बघ, मिथेन आणि ऑक्सिजन दोन्ही एकत्र केले, त्याच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी एवढं मिळालं. मग आता मिथेनचा फॉर्म्युला लिहा, CH4 प्लस ऑक्सिजन, रिएक्शन एरो, कार्बन डायऑक्साईड आणि H2. हे आपण केमिकल ह्याच्यामध्ये लिहून टाकलं त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये. आता मला सांगा, इथं कार्बन किती दिसत आहे? डावी आणि उजवी दोन्ही बाजूचं बघा. कार्बन ह्या बाजूचं सांगा मला अगोदर. का तर हे इथं आहे तर एवढंच इकडं पण मिळतं, ह्याच्या व्यतिरिक्त इकडं काही दिसतंय का? नाही. ह्याच्यामध्ये मला कार्बन किती दिसत आहेत सांग. बरं, काय काय आलं अगोदर लिहून घेऊ. काय काय आले रिएक्शन मध्ये? अगोदर घेऊ आपण कार्बन, होणार आहेत, परिसर अभ्यासचे पण होणार आहे. बघा, कार्बन, हायड्रोजन, सध्या टेस्ट येतात त्याच्यात, ते बघून घ्या, टेस्ट सोडवा, बाकीच्या पण टेस्ट लवकरच पाठवते. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, याच्या व्यतिरिक्त रिएक्शन मध्ये कोणी दिसतंय का? नाही. आता सांगा बरं मला एकदा, कार्बन किती आहे तिथे? किती आहे? एक दिसतोय, एक लिहिला. इकडे किती दिसतोय? इकडे किती आहे? एकच. बरोबर. आता प्रश्न आला हायड्रोजन. हायड्रोजन इथं किती आहे सांगा? हायड्रोजन किती आहे तिथं? सांगा. बघ बघ, हायड्रोजन इथं 4 आहे आणि इकडे किती आहे? 2. बरोबर. बरोबर कल्पना मॅडम. हायड्रोजन 4 आहे, इकडे 2 आहे. आता मला सांगा, कोणतीही वस्तू आपण मोजून घेताना बरोबरच असं इक्वल मोजून घेतो. समजा बाजारामध्ये आपण 1 किलो ऍपल किंवा 1 किलो काहीही आणायचं असेल तर आपण बरोबर झाल्याशिवाय घेत नाही. सेम इथं पण तसं, त्याचं इक्वालिटी करावीच लागते आपल्याला. कार्बन बॅलन्स आहे, इथं कार्बनचं बॅलन्स आहे. आता इथं 1 आहे, इकडं पण 1 आहे. आता ह्याचं इकडं 2 आहेत आणि इकडे 4 आहे. कमी करता येत नाही, कमी करता येत नाही. मग काय करावं लागेल? इथं आपल्याला 2 लिहावं लागेल. झाले का? 2 × 2 म्हणजे 2 × 2 4 झाले. इथं हायड्रोजन पण 4 आणि इथं पण 4 झालं. आता हायड्रोजन बॅलन्स. आता इथं ऑक्सिजन 2 आहे आणि इकडे ऑक्सिजन किती येत? इथं 2 आहे आणि इथे 1 आहे, 3 आहे. बरोबर आहे. हे सॉरी, इथं 3 नाही, इथं 2 आहे. त्याचं 2 इकडं पण लागू होतो, इकडं पण लागू होतो. 4 आहे, 4 आहे. मग आता इथं आपल्याला वाढवावे लागतील, इथं 2 करायचे. झाले बॅलन्स. बघा आता, इकडं कार्बन 1 आहे, इकडे 1 आहे, इथं हायड्रोजन 4 आहे, इथं हायड्रोजन 4 आहे, इथं ऑक्सिजन 4 आहे, इकडं पण ऑक्सिजन 4 आहे. झाले बॅलन्स. सांगा. समजलं तुम्हाला? आपण अजून 1-2 एक्झाम्पल घेऊयात. समजलं? ही रिएक्शन समजली? ओके म्हणतात. पुढची घेऊया. चल बघा, प्रोपेन आणि ऑक्सिजन, त्याच्यापासून आपल्याला हेच मिळालं परत. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. आता प्रोपेनचा फॉर्म्युला लिहू, C3H8 प्लस O2
CO2 कार्बन डायऑक्साईड आणि H2. आता परत कोण कोण आले सांगा आता मला रिएक्शन मध्ये. कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे की नाही. आता इथं कार्बन किती आहेत सांगा. बरोबर अमन सर, 3 आहे. किती आहेत? 3. आणि इकडे किती आहेत? इकडे किती आहेत? 1. आता याला बॅलन्स करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? इथं आपल्याला 3 लिहावे लागेल. बरोबर झाली. आता कार्बन बॅलन्स झालाय. त्याच्यानंतर हायड्रोजन बघावं लागेल. सिरियल वाईज जाऊया. आज काही रूल नाही, तर सिरियल वाईज जाऊया. हायड्रोजन इथं 8 आहेत. किती आहेत? 8. आणि इकडे किती आहेत? 2. बॅलन्स करण्यासाठी काय करणार? बरोबर संतोष संतोष सर चालेल. रुपाल मॅडम बरोबर. अमन सर इथं 4 करावे लागतील आपण. 4 2 8. बरोबर 4 2 8. आता आले ऑक्सिजनची बाय. झाला हायड्रोजन पण रिएक्शन. बरोबर बरोबर अमन. बरं आता हा ऑक्सिजन इथं किती आहे? 2. बरोबर. इकडचे मोजा बरं. हे किती आहे तिथं? इथं किती? 3 2 6 आणि इथं 4 10. 10 ऑक्सिजन आहेत. मग इथं 10 करण्यासाठी किती घ्यावं लागेल आपल्याला? याला 10 करण्यासाठी किती घ्यावं लागेल? कोणत्या इथं नंबर घेतल्यावर 10 होती? बरोबर ममता मॅडम 5. म्हणजे समजलं सर्वांना, समजलं. बरोबर संतोष सर. अजून एक घ्यायची का? अजून एक घेऊ. बघा अजून एक घेऊ. आता ही तर बॅलन्स करायची तुम्हाला समजली आहे, पण तरी पण आता हिच्यामध्ये पण बघू. ही सांगा आता तुम्ही. आता मी काहीच सांगत नाही, तुम्ही सांगा मला. आता समजा एखाद्याला आपल्याला कोणाला फॉर्म्युले पाठ नाही, काहीच पाठ नाही, फक्त बघायचं इथं काय आलाय? Fe आलाय. आपल्याला काहीच पाठ नाही. हा त्याच्यानंतर काय आलं आपल्याकडे? O दिसतंय बाबा, O टाकून घेऊ. त्याच्यानंतर काय दिसतंय? H दिसतंय, H टाकून घ्यायचं. आता इथं Fe किती दिसतंय? 2 दिसतंय. इकडे किती दिसतंय? एकच दिसतंय. म्हणजे काय करावे लागेल सांगा बरं? इथं काय करावं लागेल? आपल्याला काहीच माहित नाही, काय कोणता मूलद्रव्य काय काहीच माहित नाही. तरी पण कसं सोडवायचं? फक्त अगोदर विभागणी करून घ्यायची. विभागणी करून घ्यायची. बरोबर म्हणतो मॅडम. इथं काय करावं लागेल? 2 लिहावं लागेल. आता O दिसतंय. O ऑक्सिजनचा. इथं किती दिसतात? 3. इकडे किती आहे? 1. आहे की नाही? मग काय करावं लागेल इकडं? इकडं काय करावं लागेल? इथं 3 घेता येईल का आता? घेता येईल का? म्हणजे आपल्याला इथं नुसता घेता येणार नाही, आपल्याला इथं 3 घ्यावं लागेल. बरोबर. इकडे घेता येणार नाही का, तर हे एकत्र आहे. एकत्र आहे. इथं घ्यावं लागेल आपल्याला. आणि इथं 3 आहे, इकडेच कमी आहे. ओके. त्याच्यानंतर आला आपला हायड्रोजन. हायड्रोजन इथं किती येतं? 2. आणि इकडे किती येतं? 6. इथे किती लिहावं लागेल? 3. 3. आता हे असं आल्यावर समजतंय, पण सम आणि विषम आल्यावर काय करणार? आता बघा, अल्युमिनियम आणि ऑक्सिजन बघा, Al2O3 असं आलं. आवाज कमी येतोय. 1 मिनिट हा. ब्लूटूथ कनेक्ट आहे. ब्लूटूथ बर ठीक. पाहते हा. बघा आता ह्या वेळेस काय करावं लागेल? ओके थँक्यू अमन. ठीक. आता सम आणि विषम आल्यास काय करावे?
यांची देवाणघेवाण कशी करावी. आता बघा इथे एल आहे, एल लिहिलं आपण, ऑक्सिजनला ऑक्सिजन लिहिलं. आता दोनच आहे तिथं, बाकीचं तर काही घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला म्हणलं फॉर्म्युला माहित असतो नसतो, आपल्या ह्याला ऑक्सिजन अल्युमिनियम म्हणतात, काहीच माहित नाही. एल ओ एककडे घ्यायचं, ह्या साईडला जेवढे दिसतात तेवढे इकडे खाली उतरून घ्यायचे. आता हा इथं किती दिसतोय, एक, इकडे दिसतोय दोन. लगेच घाई करायची नाही. बरं समजा ट्रायल आणि एरर साठी आपण काय केलं, इकडे दोन दिसते म्हणून इकडे पण दोन लिहिले. ट्रायल आणि एरर आपण रफ पेजवर करतोय फॉर एक्झाम्पल. इकडं आपल्याला दोन दिसते म्हणून आपण इथं पण दोन लिहिले. आता आला प्रश्न ऑक्सिजन. ऑक्सिजन दोन आहे आणि इकडे तीन आहे. बरोबर. आता बघा इथं तर आपण ह्याला +1 असं करू शकत नाही, नाहीत करू शकत, डायरेक्टली वाढवू शकत नाही. ह्याचे रूल्स आहे. ज्यावेळेस सम व विषम येईल त्यावेळेस ह्या दोन्हींना एक अशा स्टेज पर्यंत घेऊन जायचं जिथं की कोणता तरी एक नंबर ह्या दोन्हींच्या पाड्यामध्ये कॉमन येईल. आता इकडून 3 आहे, इकडून 2 आहे, हा कॉमन येईल, कॉमन. आता अशी कोणती स्टेज आहे जिथं नेल्यानंतर ह्यांचं बरोबर हे होईल. आता समजा इथं 6, 3 दोन्ही 6 आणि इकडं पण 3 दोन्ही 6 करता येते, बरोबर आहे, किंवा बेत्रिक 6. आता आपण काय करायचं, असं ज्यावेळेस आलंय त्यावेळेस आता इथं केलं आपण ऑक्सिजनला 3 केला. आता इथं झालं ऑक्सिजन काय झालं 6. आता इथं 3 करून चालणार आहे का, नाही, इथं 2 करावं लागेल. 2 म्हणल्यानंतर ऑक्सिजन तर 6 झाले इकडं पण अल्युमिनियमचं काय, अल्युमिनियम पण वाढले ना, अल्युमिनियम पण वाढले, 4 झाले अल्युमिनियम इकडं. म्हणून ट्रायल आणि एरर मध्ये आपल्याला इथं 4 करावं लागेल. आता झाली रिएक्शन बॅलन्स. समजलं. समजलं. परत सांग. ओके. बघा ह्या रिएक्शन मध्ये काय होतं आपल्याला अगोदर बघ, एल प्लस O2 रिएक्शन झाली. एल प्लस, हो हो सर सांगते हा, एल O3. आता ह्याच्यात काय काय आलं, एल आणि ओ हे दोनच घटक आहे, बरोबर आहे. आता ह्या साईडला एल किती आहे, किती आहे इथं, एक, इथं 2 आहे आणि ह्या साईडला 2. ओके. आता ह्याला बॅलन्स करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, इथं 2 घ्यावं लागेल, बरोबर, बरोबर घेतलं आपण. पण आता नंतर आलं ओ. आता ऑक्सिजन बघायचे आपल्याला समोरच्या, हो मॅडम बघूया, रुपाली मॅडम थांबा आता अगोदर बघूया, बरोबर ना. आता त्यानंतर ऑक्सिजन घेतलं, ऑक्सिजन 2 आहे, इथं 3 आहे. आता 3च इकडं 3ला 2 हे करता येत नाही आणि 2ला 3 हे करता येत नाही, म्हणजे इकडं आहे सम, इकडं आहे विषम, विषम, बरोबर, सम आणि विषम. मग ह्या दोन्हींना एका अशा अंकापर्यंत घेऊन जायचं जिथं की कोणती तरी एक कॉमन संख्या येईल. आता इथं 6 आली, प्रत्येकाच्या 6 येईल असं नाही, कोणतीही एखादी कॉमन, जसं की ती ह्या पण पाड्यात आहे, ह्या पण इथं प्रत्येक वेळेस नंबर वेगळा असू शकतो, कोणत्याला 4 असू शकतो, कोणत्याला 7 असू शकतो, कुठं काही वेगवेगळा नंबर असू शकतो. मग त्यावेळेस असं एक संख्या आणायची जिथं की कॉमन राहते, आणि जर ती संख्या येतच नसेल तर ती रिॲक्शन बॅलन्स होत नाही, अनस्टेबलच राहते, अनबॅलन्सच असते ती. पण इथं होते तसं 6 पर्यंत जाते. मग इथं 3 लिहिले तर 3 दोन्ही 6 होते की नाही, 3 दोन्ही 6 होते की नाही, बरोबर. आणि इथं जर 2 मी लिहिले, 2 2 ह्या एल ला पण लागू आहेत, ऑक्सिजनला पण लागू आहेत, ह्याला पण लागू आहेत आणि ह्याला पण लागू आहेत, हे 2, बरोबर. आता इथं पण ऑक्सिजन काय झाले, 6 झाले,
पण आपण अगोदर काय केलं, AL2 लिहिलता, बरोबर, हा 2 घेतला होता. पण आता मला सांगा, ह्या AL ऑलरेडी इथं 2 आहे आणि हे 2 ह्याला पण लागू आहे, म्हणजे 2 × 2 = 4. इथं 4 झाले. आता हे बॅलन्स करायचं असेल तर हे 2 आपल्याला खोडावे लागतील परत, आणि इथं काय करावं लागेल, 4. आता बघा आपली रिएक्शन काय होणार मग, बॅलन्स रिएक्शन 4Al + CO2 रिएक्शन येणार इथं 2Al2O3. आता बघा इथं काय आहे आपल्याकडे, 4Al आहे, इथं पण 4OAl आहे, इथं 6O आहे, इथं पण 6O. झाली बॅलन्स. चला आता पुढे वळूया. ओके, आता बघा रासायनिक अभिक्रियाचे मुख्य 2 पद्धती आहेत. रासायनिक अभिक्रिया ज्यांची रिएक्शन होण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत. ओके, किती पद्धती आहेत, 2. वेलकम सर. बर, रासायनिक अभिक्रियेच्या मुख्य 2 पद्धती, रिएक्शन होण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे इलेक्ट्रॉन एक्सचेंज इलेक्ट्रॉन करू, एक्सचेंज इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. आणि दुसरी आहे इलेक्ट्रॉनची भागीदारी, शेअरिंग. दुसरी आहे इलेक्ट्रॉन शेअरिंग, भागीदारी. ह्या 2 मुख्य पद्धती आहेत. आता ह्याच्यामधली पहिली बघायची आहे आपल्याला, एक्सचेंज इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. आता आपण अगोदरच सांगितले की रिएक्शन होण्यासाठी ह्याच्यामध्ये कोण सहभागी होतं, की ज्यांचं अष्टक पूर्ण नाही, अष्टक पूर्ण नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण नाही. आता ह्याच्यामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी धातू आणि अधातू मध्ये होते. आपण धातू अधातू शिकलो होतो, आणि ज्यांनी कोणी अवेलेबल नसतील त्यांनी रेकॉर्डिंग बघून घ्या. देवाण घेवाण धातू आणि अधातू मध्ये होते. चला बघा, ह्याच्यामध्ये देवाणघेवाण होण्यासाठी कोण येतं अगोदर, अष्टक पूर्ण होत ना ते म्हणजे ते मूलद्रव्य येतात, म्हणजे धातू आणि अधातू. आता तुम्हाला माहितीये धातू धातू काय करतो, इलेक्ट्रॉन कमावतो की गमावतो, सांगा, ज्यांनी अवेलेबल होते त्यांनी सांगा. धातू इलेक्ट्रॉन गमावतात. आता त्यांच्या शेवटच्या सेल मध्ये काय असतंय, 1, 2, 3 हायेस्ट इथपर्यंतच राहतात. मग ते काही 7, 8 घ्यायला पसंत करत नाहीत. आणि अधातू काय करतात, अधातू इलेक्ट्रॉन कमावतात. धातू इलेक्ट्रॉन गमावत असल्यामुळे त्याच्यावर काय होतं, धनप्रभारित चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा कमावत असल्यामुळे ह्याच्यावर ऋण प्रभारित असतो. एक देतो दुसरा घेतो, बरोबर आमन सर. अगोदर एवढं लक्षात ठेवा. बघा, देवाणघेवाण करण्यासाठी ज्यांचा अष्टक पूर्ण नाही, देवाणघेवाण करण्यासाठी कोणाकडे तर काहीतरी द्यायला असायला पाहिजे, कोणाला काहीतरी घ्यायला असायला पाहिजे, तरच देवाणघेवाण होते.
आता इलेक्ट्रॉन, धातू इलेक्ट्रॉन गमावतात, अधातू इलेक्ट्रॉन कमावतात. हं? चला एक उदाहरण बघूया जे तुमच्या लक्षात येईल. हं? बघा आपण एक्झाम्पल बघूया. सोडियमचं बघू. सोडियमचा अणुअंक किती आहे सांगा पटकन, तोपर्यंत मी लिहिते. सोडियमचा अणुअंक किती आहे? सोडियमचा अणुअंक सांगा. 11. विसरू नका असं. आपण 30 घेतले तर अणुअंक पाठच व्हायला हवे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मग काय येणार? 281. क्लोरीनचा 17 आहे, 287. बघा आता काय करतंय हे, बरोबर बरोबर पठाण मॅडम. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं होतं. आता हा एक इकडे जाईल, हे 7 इकडे येणार नाही, हा एक इकडे जाणार, हा ह्याला देऊन टाकणार, मग तरच ह्यांचा अष्टक पूर्ण होतो. इथं मग सोडियमचं काय होणार? 28 होणार, आणि क्लोरीनचं काय होणार? 288. यांचं अष्टक दोघांचे पूर्ण होतं. अष्टक पूर्ण झालं. आणि हा चार्ज त्यांच्यानुसार दिलेल्या घेतल्यानुसार, गेन आणि लॉस नुसार यांच्यामध्ये एक बंध तयार होतो, बॉन्ड तयार होतो, यालाच आयोनिक बॉन्ड असं म्हणतात. यांच्यामध्ये देवाणघेवाण केल्यामुळे, शेअरिंग केली त्यांनी एकमेकांना, दिलं, देवाणघेवाण झाली, त्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतो, त्या बॉन्डला आयोनिक बॉन्ड असे म्हणतात. आयोनिक बॉन्ड म्हणजे हा चार्ज असतो ना, त्या चार्ज नुसार. हो बरोबर पठाण मॅडम. हा चार्ज असतो. यांच्यापासून आयोनिक संयुगे असे म्हणतात, त्यांना आयोनिक संयुगे म्हणतात. ह्या बॉन्ड पासून तयार जेवढे होतात त्यांना आयोनिक संयुगे असं म्हणतात. हे समजलं? असंच बघू आपण एक कॅल्शियमचं. कॅल्शियम आणि ऑक्सिजन, ओके, यांची रिएक्शन होती. बघा आता कॅल्शियमचा अणुअंक किती आहे? पठाण मॅडम न सांगितलं होतं मग सोडियमचा. कॅल्शियमचा सांगा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देते, बेरीज करून सांगा त्याची. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे खाली. ऑक्सिजनची पण लिहिते. बरोबर, हे दोन इकडे जातील, हे दोन इकडे जातील, म्हणजे कॅल्शियमचं इकडं काय होणार? 288 आणि ऑक्सिजन काय होणार? 28. यांचं इथं अष्टक पूर्ण होणार अशा प्रकारे. ओके, इथं अष्टक पूर्ण होणार. बरोबर. चला आता पुढचं घेऊया, ह्याची दुसरी पद्धत घेऊया. दुसरी, इलेक्ट्रॉन शेअरिंग. इलेक्ट्रॉनची भागीदारी. आता भागीदारी हा शब्दाचा अर्थ तुम्हाला सर्वांना समजतोय ना? आपण सर्वजण मराठी भाषा व्यवस्थित जाणतो, बोलतो. भागीदारी, भागीदारी म्हणजे काय असतं? थोडक्यात वाटून घेतात. हे भागीदारी म्हणजे समान हक्क असतो ह्यांचा, समान हक्क असतो. आता इथं भागीदारी हा पार्टनरशिप, येस असा म्हणतात, पार्टनरशिप. बघा
पार्टनरशिप आहे. आता धातू धातू मध्ये होईल का भागीदारी? धातू पण द्यायलाच बसलाय. द्यायलाच बसलाय. भागीदारी अशी पाहिजे की जिथं काहीतरी कमी आहे माझ्याकडे, मलाही पाहिजे तुलाही पाहिजे. ओके, म्हणून इथं काय होतं, अधातू अधातू या दोघांमध्ये भागीदारी होती. भागीदारी होती. यांना अष्टक पूर्ण करायचं असते. आता ज्या वेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होते त्याच्या शेवटच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतील, समजा आता आपण सोडियमचं बघितलं 282 समजा, तर हे शेवटचं जे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामधून भागीदारी होते शेवटच्या ह्याच्यातून. इकडं पण एखाद्याकडे समजा 2 आहे आणि ह्याला पण 2 शेअर करायचे, ह्याला पण 2 शेअर करायचे, का तर ह्यांचा अष्टक पूर्ण करायचे ह्यांना. मग हे शेअर करताना इकडून 2 देणार, हे इकडून 2 देणार, मग ह्या चारीवर ह्याचाही हक करायला, ह्याचाही हक करायला. आता एक एक्झाम्पल समजावते तुम्हाला. एक्झाम्पल, समजा आपण इथं ऑक्सिजन घेऊ. ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन असतात बघा, 2, 2 आणि 2 4 आणि हे 6. 6 शेवटच्या सेल मधले घ्यायचे आपल्याला. हा कार्बन, कार्बनचे 2 2 4. परत हा ऑक्सिजन घेतला आपण. इथं बघा 2 इलेक्ट्रॉन, इकडून 2 इलेक्ट्रॉन, इकडून 2 इलेक्ट्रॉन. आता ह्यांच्यामध्ये काय होते, शेअरिंग होते, शेअरिंग. आता हा ऑक्सिजन काय करतो बघा, त्याचे हे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना, शेअर करतो, शेअर करतो. ह्याचे अगोदरचे इकडे इकडे त्याने 4 घेतो, हे 2 कार्बन सोबत शेअर करतो, हा कार्बन सोबत शेअर करतो. मग कार्बन पण काय करतो, त्याचे हे 2 इलेक्ट्रॉन ह्याच्यासोबत शेअर करतो. घेतले हे कार्बनचे इलेक्ट्रॉन, इथं हा कार्बन घेतला. मग हे त्याचे 2 इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजन सोबत परत शेअर करतो कार्बन, परत शेअर करतो. आणि हा ऑक्सिजन पण ह्याचे 2 इलेक्ट्रॉन कार्बन सोबत शेअर करतो, शेअर. कन्फ्युज होऊ नका, नीट बघा, कन्फ्युज होऊ नका. शेअरिंग आहे इथं, फक्त त्यांच्या जवळ आहे. आता समजा आपल्याला एखादा मित्र आहे, आपल्याकडे 2 रुपये आहेत, त्याच्याकडे 2 रुपये आहेत, आणि आपल्याला त्याचे एखादा मुरकुल पुडा घ्यायचा. मुरकुल म्हणजे कोणताही, फॉर एक्झाम्पल एखादा शेंगदाणा पॉकेट, काय एखादी चॉकलेट समजा 2.5 रुपये 5 रुपयाची, किंवा 5 रुपये 10 रुपयाची एखादी चॉकलेट घ्यायची आहे. कॅडबरी चॉकलेट घेतली आपण 10 रुपयाची, तर ते आपण एकटे खातो का? त्या पूर्ण चॉकलेटवर आपल्या दोघांचा हक्क असते. आता हा ए पण फ्रेंड आहे, हा बी पण फ्रेंड आहे. त्या दोघांनी मिळून काय केलं, 10 रुपयाची एक चॉकलेट घेतली, एक चॉकलेट घेतली. आता ह्या एचा आणि ह्या बीचा ह्या चॉकलेटवर समान हक्क आहे. कसं आहे, समान हक्क. हे शेअर करून खातात. त्यांना ज्यावेळेस ही चॉकलेट खायची त्यावेळेस शेअर करून. हा पण सांगणार मी 10 रुपयाची कॅडबरी खाल्ली आहे, हा पण सांगणार मी 10 रुपयाची कॅडबरी खाल्ली. शेअर केल्यामुळे त्यांनी असं म्हणणार का मी 5 रुपये चॉकलेट खाल्ली आहे ना. आता बघा कसं होतं इथं. हे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचे 2 2 आणि 2 4, आणि इथं पण त्याला 4 वापरायला मिळतात, म्हणजे इथं 8 होते. हा इथं पण सेम, ऑक्सिजनचे 8 इलेक्ट्रॉन त्याला वापरायला भेटतात. आणि कार्बनचं पण काय होतं, सॉरी, कार्बनला पण त्याचे इलेक्ट्रॉन वापरायला भेटतात. हे पूर्ण कार्बनला पण 8 इलेक्ट्रॉन वापरायला भेटतात. समजलं? इथं तुम्ही चॉकलेटच लक्षात ठेवा, जास्तीत जास्त चॉकलेट. ह्याच्यापासून आपल्याला CO2 असा म्हणजे कार्बन डायऑक्साईड मिळतो. याला सहसंयोज, सहसंयोज असं म्हणतात. सहसंयोज, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. समजलं? सांगा एकदा, समजलं का?
ओके, ममता मॅडमला समजलं. तर चला आपण एकदा परत शिकूयात. पुन्हा नंतर अजून एक एक्झाम्पल घेते, म्हणजे डाऊटला शंका नको. बघा, आपण काय घेतलं इथं, एक ऑक्सिजन. शेवटच्या सेल मधले इलेक्ट्रॉन घ्यायचे. आता ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं होतं, हे सॉरी, असं होतं 2 6, असं होतं. मग हा 6 इथं घ्यायचा आहे आपल्याला. इथं घेतला आपण, त्याचे इलेक्ट्रॉन्स घेतले, इथे 2 घेतले. इलेक्ट्रॉन्स जेवढे जेवढे डॉट तेवढे तेवढे इलेक्ट्रॉन्स आहे, एवढं लक्षात ठेवा. हा डॉट म्हणजे इलेक्ट्रॉन, डॉट म्हणजे इलेक्ट्रॉन. इथं 2 घेतले, इथं 2 घेतले, इथं 2 घेतले. 2 4 6 झाले. हा कार्बन घेतला, कार्बनचे इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 2, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन घेतले आपण. त्याच्यानंतर ऑक्सिजन, ऑक्सिजनचे इथं 2, इथं 2, इथं 2 असे घेतले. रिॲक्शन केले, रिॲक्शन केल्यावर आपल्याला कार्बन डायऑक्साईड भेटतो. हा हा भेटतो. आता काय करतो हा ऑक्सिजन, हे त्याचे 2 इलेक्ट्रॉन ह्या कार्बन सोबत शेअर करतो. म्हणजे कसं होईल इथं, ह्याचे 4 इलेक्ट्रॉन लिहिणार, त्याचे 4 इलेक्ट्रॉन तो लिहिणार, आणि हे 2 शेअर केलेले तो इथे घेणार पुढं कार्बन सोबत. मग कार्बन पण शांत बसत नाही, त्यांना 2 दिलेत म्हणजे भागीदारी करायची आहे. म्हणजे ह्याला पण 2 शेअर करावं लागते. कुणासोबत, ऑक्सिजन सोबत. मग काय बोलतो तो, आपले आपले 2 येतं ऑक्सिजन सोबत शेअर, आणि स्वतः कार्बन इथे येतो. मग हे 2 त्याला काय करतो, ह्या इथल्या ऑक्सिजन सोबत शेअर, म्हणजे इथं तो लिहितो. मग ह्या कार्बनने ह्या ऑक्सिजन तर दिलेत, मग हा ऑक्सिजन पण काय करतो, ह्याचे 2 इलेक्ट्रॉन ह्याला देतो, त्याच्यासोबत शेअर करतो. मग हा ऑक्सिजन इथं आला. आता बघा, ह्या ऑक्सिजनच्या ह्या 4 इलेक्ट्रॉनवर पण समान हक्क आहे, या कार्बनचा पण ह्याच्यावर 4 ह्याच्यावर हक्क आहे, आणि हा ऑक्सिजनचा पण ह्याच्यावर समान हक्क आहे. म्हणजे हे असं वापरू शकतात, हे असं वापरू शकतात, आणि हे असं वापरू शकतात. आता कळालं, CO2 मिळतो आपल्याला, कार्बन डायऑक्साईड. कळालं. आता समजलं. बघा, ए ने 5 रुपये दिले, बी ने 5 रुपये दिले, त्या दोघांनी मिळून 10 रुपयाची चॉकलेट घेतली, चॉकलेट घेतली. ए चा पण 5 रुपये दिल्यामुळे त्या चॉकलेटवर अधिकार आहे, बी चा पण त्या चॉकलेटवर अधिकार आहे, बरोबर. आता ही चॉकलेट खाताना एकटा बी खाणार आहे का एकटा ए खाणार आहे, सांगा बरं. एकटा बी खाईल का एकटा ए खाईल, दोघांनी समान पैसे दिलेत, म्हणजे चॉकलेट शेअर करून खाणार की नाही ते सांगा. अजून समजलं नाही, खूप सोपं, शेअर करून खातील, बरोबर आहे आमचं, शेअर करून. सेम इथे हे शेअर करून खात, सेम खातायत म्हणजे वापरतायत, इथं सेम तसंच करतात, शेअर करतात, वापरतात. समजलं. एकदा टाका कमेंट समजलं म्हणून पटकन. तोपर्यंत अजून दुसरे घेते मी उदाहरण, समजते मग. बघा, हायड्रोजन कड तर 1 इलेक्ट्रॉन असतो फक्त, 1. पुन्हा हा कार्बन घेतला आपण, हम्म, हम्म, हा इथं 7 वाला, आणि ह्याच्यापासून आपल्याला मिळतो HCl, हायड्रोक्लोरिक.
आता हा हायड्रोजन ह्याच्यासोबत एक शेअर करतो, म्हणजेच हा कार्बन पण ह्याच्यासोबत एक इलेक्ट्रॉन शेअर करतो. हा कळालं? हा हायड्रोजन इथे एक शेअर करतो, कार्बन पण ह्याच्यासोबत एक शेअर करतो. हे दोन इलेक्ट्रॉनवर हायड्रोजनचा पण तेवढाच हक्क आणि कार्बनचा पण तेवढाच हक्क. समजलं? आता याच्यापेक्षा सोप्या पद्धतीत सांगणं शक्य नाही. समजलंय का? समजलंय? हो किंवा नाही. बरं, तुम्हाला समजलंय असं गृहीत धरून काय करूया, पुढे जाऊ. आता ही रिॲक्शन होताना एक बॉन्ड तयार होतो. बॉन्ड बॉन्ड तयार होतो. बॉन्ड. ओके, ठीक आहे म्हणता. समजलंय ना? ओके. बॉन्ड तयार होतो. या बॉन्डला कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे सहसंयोज. सहसंयोज असं म्हणतात. सहसंयोज. या सहसंयोजाच्या पुढे 3 प्रकार पडतात. सहसंयोज बंध याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे त्रिफेरी बंध. झाले. दुहेरी बंध. आणि तिसरा आहे तिहेरी बंध. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. हे आपण पुढच्या सेशन मध्ये पाहायचं. आता रेकॉर्डिंग स्टॉप करू. दुसरे सर आले असतील, त्यांच्याकडे क्लास हँड ओव्हर करू.